सुखो बुद्धानुपाद सुखा सद्धम्मा देशना सुखा संगस्स सामगे समगानं तपो सुखो. सुखदायक आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखदायक आहे धम्म श्रवण करणे, सुखदायक आहे संघामध्ये समूह तपस्या करणे. संपूर्ण देवतांचे आणि मानवजातीचे शास्ता विश्वगुरु तथागत अनंत संक्षमुद्ध यांना प्रथम त्रिवार वंदन. भगवंताच्या विज्ञानवादी सद्धम्माला, मानवतावादी सद्धम्माला त्रिवार वंदन आणि भगवंताने स्थापन केलेल्या आर्य अट्टपुरुष पुगल भिक्खू संघाला त्रिवार वंदन. आणि आधुनिक युगातील विश्वरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मग्रंथामध्ये जीवन समर्पित. तसेच आजच्या या वेळेला आपण सर्वांनी चार आर्य सत्य समजून घेऊया. तर विषय आहे आजचा सत्य विभंग सुत्त, म्हणजे चार आर्य सत्य. तर चार आर्य सत्य भगवान बुद्धांनी कशा प्रकारे सांगितलेले आहे भिक्खू संघाला ते आपण समजून घेऊया. मग सर्वांनी या धम्म प्रचारासाठी साथ द्यावी. असे मी ऐकले आहे की एकदा भगवान बुद्ध वाराणसीमध्ये ऋषीपतन मृगदाय वनात राहत असताना त्यांनी भिक्खूंना संबोधित करून म्हटले, भिक्खूंनो, होय भगवान बनते असे म्हणून प्रतिसाद दिला. त्यानंतर भगवान म्हणाले, भिक्खूंनो, तथागत अरहंत सम्यक समृद्धांनी वाराणसीतील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये आजपर्यंत प्रवर्तित होऊ शकले नाही. जसे की या चार आर्य सत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, प्रस्थापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. कोणती चार आर्य सत्य? तर दुःख आर्य सत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले आहे. तर दुःख समुदय आर्य सत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. दुःख निरोध आर्य सत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. दुःख निरोध गामिनी मार्ग आर्य सत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. तर भिक्खूंनो, तथागत अरहंत सम्यक समृद्धाने वाराणसीतील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले की जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरवले जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये आजपर्यंत प्रवर्तित होऊ शकले नाही. जसे की ह्या चार आर्य सत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, प्रस्थापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. भिक्खूंनो, सारीपुत्त व महामुगल्यान यांची तुम्ही सेवा, आदर सत्कार करा व अनुसरण करा. भिक्खूंनो, सारीपुत्त व महामुगल्यान पंडित आहेत, विद्वान आहेत व त्यांचा आपल्या परिवारात राहणाऱ्या इतर सब्रह्मचारी भिक्खूंवर अनुग्रह मैत्री आहे. भिक्खूंनो, सारीपुत्र जन्मदात्या पित्यासारखा आहे व जन्मलेल्या पोसणाऱ्या मातेसारखा महामुगल्यान आहे. भिक्खूंनो, सारीपुत्र योग्यता प्राप्त अभिभावकाला स्वतःपत्तीची अवस्था प्राप्त करण्यास मदत करतो आणि महामुगल्यान योग्यता प्राप्त अभिभावकाला निर्वाणपद प्राप्त करण्यास मदत करतो. भिक्खूंनो, सारीपुत्त चार आर्य सत्याचे विस्तारपूर्वक आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, प्रस्थापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण करू शकतो.
भगवान असे म्हणाले. असे म्हणून सुगत भगवान बुद्ध आसनावरून उठून विहारात निघून गेले. तेव्हा भगवान बुद्ध निघून गेल्यावर थोड्याच वेळाने आयुष्यमान अरहंत सारिपुत्तांनी भिक्खूंना संबोधित केले. आयुष्यमानांनो, भिक्खूंनो, आयुष्यमान असे म्हणून त्या भिक्खूंनी सुद्धा आयुष्यमान अरहंत सारिपुत्तांना उत्तर दिले. आयुष्यमान सारिपुत्त अरहंत भिक्खू मास्तवीर म्हणाले की आयुष्यमानांनो, तथागत अरहंत सम्यक समुद्धाने वाराणसीतील ऋषी पतन मृगदा वनामध्ये अनुपम धम्मचक्र प्रयोग केले आहे की जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरले जाऊ शकत नाही. किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये आजपर्यंत प्रवर्तित होऊ शकले नाही. जसे की 4 आर्यसत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, प्रस्थापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. कोणती 4 आर्यसत्य? तर दुःख आर्यसत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, प्रस्थापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. दुःख समुदय आर्यसत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, प्रस्थापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. दुःख निरोध आर्यसत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा मार्गाचे आर्यसत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण भगवान बुद्धाने केले. काय आहे बंधूंनो दुःख आर्यसत्य? जन्म सुद्धा दुःख आहे, जरा ऊर्ध्वत्व म्हातारपण सुद्धा दुःख आहे, रोग सुद्धा दुःख आहे, मृत्यू सुद्धा दुःख आहे, शोक, रडणे, ओरडणे, आक्रोश करणे, पीडित होणे, चिंतित होणे, मनस्ताप होणे, त्रस्त होणे, चित्तप्रमुख होणे सुद्धा दुःख आहे. संक्षिप्त सांगायचे म्हणजे 5 उपादान स्कंद दुःख आहे. बंधूंनो, जन्म होणे म्हणजे काय? कोणत्याही प्राणीमात्रांचा निरनिराळ्या योनीत जन्म होणे, उगम पावणे, उतरणे, उत्पन्न होणे, इंद्रियांची उपलब्धी होणे यालाच बंधूंनो जन्म होणे असे म्हणतात. बंधूंनो, म्हातारपण म्हणजे काय? तर निरनिराळ्या योनीत जन्मलेल्या प्राणीमात्रांना ऊर्ध्वत्व म्हातारपण येणे, त्या म्हातारपणामुळे त्यांचे दात पडणे, केस पिकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, आयुष्याचा अंतकाळ येणे, इंद्रिय दुर्बल होणे यालाच बंधूंनो म्हातारपण असे म्हणतात. बंधूंनो, मरण कशाला म्हणतात? तर निरनिराळ्या योनीत जन्मलेल्या प्राणीमात्रांचे निर्माल्य होणे, गळून पडणे, पृथक होणे, अंतर्धान पावणे, मृत्यू पावणे, काळात नष्ट होणे, स्कंद निरनिराळे होणे, शरीर टाकणे यालाच बंधूंनो मरण असे म्हणतात. बंधूंनो, शोक म्हणजे काय? तर बंधूंनो, काही ना काही विपत्ती असल्यामुळे, काही ना काही पीडा आल्यामुळे पीडित मनुष्य शोक करतो, चिंतित होतो, शोकावस्था, विवळ अवस्था होतो. विवळ अवस्था यालाच बंधूंनो शोक असे म्हणतात. बंधूंनो, रडणे ओरडणे म्हणजे काय? तर बंधूंनो, काही ना काही विपत्तीमुळे, काही ना काही पीडेमुळे मनुष्य रडतो, ओरडतो, त्रागा करतो. रडण्याची अवस्था, ओरडण्याची अवस्था, आक्रोश अवस्था यालाच बंधूंनो रडणे, ओरडणे, आक्रोश म्हणतात. बंधूंनो, पीडित होणे कशाला म्हणतात? तर बंधूंनो, हे जे शारीरिक दुःख आहे, शरीर संबंध क्लेश आहे, शरीराचे दुःख अनुभवणे आहे यालाच बंधूंनो पीडित होणे असे म्हणतात. बंधूंनो, चिंतित मनस्ताप होणे म्हणजे काय? तर बंधूंनो, जे मानसिक दुःख आहे, मानसिक पीडा आहे, मनासंबंधी क्लेश आहे, मनाची दुःखद अनुभूती आहे यालाच बंधूंनो चिंतित होणे, मनस्ताप होणे असे म्हणतात. बंधूंनो, त्रस्त होणे, चित्त प्रकोप होणे म्हणजे काय? तर बंधूंनो, काही ना काही विपत्तीमुळे, काही ना काही दुःखामुळे दुःखी मनुष्य हैराण होतो, चिडचिडा होतो. हैराण अवस्था, चिडचिडी अवस्था यालाच बंधूंनो त्रस्त, चित्त प्रकोप होणे असे म्हणतात. बंधूंनो, इच्छेची पूर्ती न होणे दुःख कसे? तर बंधूंनो, जन्म झालेल्याची अशी इच्छा असते, अहो खरोखर आम्ही जन्माला आलो नसतो तर बरे झाले असते, खरोखर आम्ही जन्माला येऊ नये, परंतु हे इच्छेने प्राप्त होत नाही. याला म्हणतात आपण ज्याची इच्छा करतो ती मिळत नाही, हे दुःख आहे. बंधूंनो,
वृद्ध म्हाताऱ्या माणसाची इच्छा अशी असते की अहो खरोखर आम्हाला वृद्धत्व म्हातारपण येऊ नये, खरोखर आम्ही म्हातारे होऊ नये, परंतु हे इच्छेने प्राप्त होत नाही, जे आपण इच्छितो ते मिळत नाही, हे दुःख आहे. बंधूंनो, रोगपीडित माणसांची अशी इच्छा असते की अहो खरोखर आपल्याला रोगपीडा होऊ नये, आम्हाला खरोखर रोगपीडा येऊ नये, परंतु हे इच्छेने प्राप्त होत नाही, जे आपण इच्छितो ते मिळत नाही, हे ते दुःख आहे. बंधूंनो, मरणात्मुख माणसाची अशी इच्छा असते अहो खरोखर आपण मरणाधीन होऊ नये, आपले मरण होऊ नये, खरोखर आपल्याला मरण येऊ नये, परंतु हे इच्छेने प्राप्त होत नाही, जे आपण इच्छितो ती मिळत नाही, हे ते दुःख आहे. बंधूंनो, शोकाकुळ रडणारे, ओरडणारे, पीडित, चिंताग्रस्त, त्रस्त माणसांची अशी इच्छा असते अहो खरोखर आपल्याला शोक होऊ नये, रडावे, ओरडावे, आक्रोश करणे लागू नये, आपल्याला शारीरिक क्लेश होऊ नये, आपल्याला मानसिक दुःख, चिंता, संताप प्राप्त होऊ नये, आपणास मनाचा उद्वेग, उद्रेक, त्रस्तपणा प्राप्त होऊ नये. अहो खरोखर शोक करणे, रडणे, ओरडणे, आक्रोश करणे, शारीरिक पीडा, मानसिक दुःख, मनाचा उद्वेग व त्रस्तपणा आपल्याला येऊ नये, परंतु हे इच्छेने प्राप्त होत नाही. अशा तऱ्हेने जे आपण इच्छितो ती मिळत नाही, तर हे दुःख आहे. म्हणून बंधूंनो, सांगायचे म्हणजे कोणते 5 उपादानस्कंद दुःख आहेत? उदाहरण, रूप उपादानस्कंद दुःख आहे, वेदना उपादानस्कंद दुःख आहे, संज्ञा उपादानस्कंद दुःख आहे, संस्कार उपादानस्कंद दुःख आहे, विज्ञान उपादानस्कंद दुःख आहे. बंधूंनो, यालाच थोडक्यात 5 उपादानस्कंद दुःख म्हणतात. म्हणून बंधूंनो, याला म्हणतात दुःख आर्य सत्य. काय आहे बंधूंनो दुःख समुदय आर्य सत्य? बंधूंनो, ही पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, संसारात जेथे तेथे रममाण होणारी तृष्णा. उदाहरण म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. ह्याला बंधूंनो दुःख समुदाय आर्य सत्य म्हणतात. बंधूंनो, दुःख निरोध आर्य सत्य काय आहे? तर त्या तृष्णेविषयी संपूर्ण वैराग्य, त्या तृष्णेचा निरोध, नाश, त्याग, परित्याग, त्या तृष्णेपासून मुक्ती, अनासक्ती, यालाच बंधूंनो दुःख निरोध आर्य सत्य म्हणतात. बंधूंनो, दुःख निरोध गामिनी मार्ग आर्य सत्य कोणते आहे? तर हाच तो आर्य अष्टांगिक मार्ग. उदाहरण सांगायचे म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हे ते 8 अष्टांगिक मार्ग निर्वाण मार्गाचे सत्य मार्ग आहेत. बंधूंनो, सम्यदृष्टी म्हणजे काय आहे? जे काही दुःखासंबंधी ज्ञान, दुःख समुदायाविषयी ज्ञान, दुःख निरोधासंबंधी ज्ञान, दुःख निरोधाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाचे ज्ञान, याला बंधूंनो सम्यक दृष्टी म्हणतात. बंधूंनो, सम्यक संकल्प काय आहे? तर बंधूंनो, नष्कर्म्य गृहत्याग, संन्यासवृत्ती, संकल्प, अव्यापात म्हणजे दोषरहित संकल्प आणि विहिंसा म्हणजे हिंसाशून्य संकल्प, यालाच बंधूंनो सम्यक संकल्प म्हणतात. बंधूंनो, सम्यकवाणी म्हणजे काय? तर बंधूंनो, खोटे बोलण्यापासून अलिप्त राहणे, चाडी चुगली करण्यापासून अलिप्त राहणे, कठोर भाषण करण्यापासून अलिप्त राहणे, निरर्थक बोलण्यापासून अलिप्त राहणे, यालाच बंधूंनो सम्यक वाणी म्हणतात. म्हणजे सदैव सत्य बोलणे, हिताचं बोलणे, मधुर बोलणे. बंधूंनो, सम्यक कर्मांत काय आहे? तर जीव हिंसेपासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, कामभोगापासून, मिथ्याचारापासून दूर राहणे, याला बंधूंनो सम्यक कर्मांत म्हणतात. बंधूंनो, सम्यक आजीविका म्हणजे काय? तर बंधूंनो, आर्य श्रावक मिथ्या आजीविका सोडून सम्यक आजीविकेला आपला जीवनचरित्र चालवितो. बंधूंनो, याला सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक म्हणजे योग्य, सदाचारी मार्गाने, नीतिमत्तेच्या मार्गाने, इमानदारीने. बंधूंनो, सम्यक वेळा म्हणजे काय? तर बंधूंनो, भिक्खू उत्पन्न झालेले पापक, वाईट, अकुशल धर्म उत्पन्न होऊ नये अशी इच्छा धरतो, प्रयत्न करतो, वीर्यरंभ करतो, दृढ निश्चय करतो, चित्त दृढ करतो आणि झटतो,
उत्पन्न झालेले वाईट अकुशल पापक धर्म टाकून देण्याची इच्छा करतो, त्यासाठी तो प्रयत्न करतो, वीररंभ करतो, चित्त दृढ करतो आणि झटतो. त्याचप्रमाणे उत्पन्न न झालेले कुशल धर्म उत्पन्न व्हावे अशी इच्छा धरतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो, वीररंभ करतो, चित्त दृढ करतो आणि झटतो. उत्पन्न झालेले कुशल धर्म, कुशल विचार कायम राहावेत, पुसून जाऊ नयेत, वृद्धिगत व्हावेत, विपुल व्हावेत, त्याची भावना व्हावी, ते परिपूर्ण व्हावेत अशी इच्छा धरतो, त्यासाठी प्रयत्न करतो, वीररंभ करतो, चित्त दृढ करतो व झटतो. याच बंधूंनो सम्यक व्यायाम म्हणतात. बंधूंनो सम्यक स्मृती म्हणजे काय? तर बंधूंनो, भिक्खू शरीराकडे या दृष्टीने पाहतो. त्याचप्रमाणे तो उद्योगी, जागृत व स्मृतिमान होऊन लोभ व दुःख टाकून देऊन या जगात विहार करतो. भिक्खू वेदनाकडे वेदना या दृष्टीने पाहतो. त्याचप्रमाणे तो उद्योगी, जागृत व स्मृतिमान होऊन लोभ व दुःख टाकून देऊन या जगात विहार करतो. भिक्खू चित्ताकडे चित्त या दृष्टीने पाहतो. त्याचप्रमाणे तो उद्योगी, जागृत व स्मृतिमान होऊन लोभ व दुःख टाकून देऊन या जगात विहार करतो. भिक्खू धम्माकडे, धम्म म्हणजे मनाची विषय, या दृष्टीने पाहतो. त्याचप्रमाणे तो उद्योगी, जागृत व स्मृतिमान होऊन लोभ व दुःख टाकून देऊन या जगात विहार करतो. याला बंधूंनो सम्यक स्मृती म्हणतात. बंधूंनो सम्यक समाधी म्हणजे काय? तर बंधूंनो, समाधी मार्गात भिक्खू हा काम सुखापासून, विषयी सुखापासून अलिप्त राहून व दुष्कर्मापासून, अकुशल विचारापासून, आचरणापासून अलिप्त राहतो. पुढे वितर्क व विचार युक्त विवेकापासून उत्पन्न होणारा जो आनंद, त्या आनंदाने युक्त होऊन प्रथम ध्यान साध्य करून विहार करतो. भिक्खू वितर्क विचार शांत झाल्यावर आतील प्रसन्नता आणि चित्ताची एकाग्रता ही प्राप्त करून वितर्क विचाररहित समाधीपासून प्राप्त झालेला प्रतिसुखाचा अनुभव घेत द्वितीय ध्यान प्राप्त करून विहार करतो. प्रतिप्रसन्नता व सुखाचा अनुभव घेत राहतो. याला पंडितजन, विद्वानजन, उपेक्षावान, स्मृतिमान व सुखपूर्वक विहार करणारा असे म्हणतात. हे द्वितीय ध्यान साध्य करून तो याप्रमाणे विहार करतो. सुख व दुःख हे दोन्हीही सोडून दिल्याने व तत्पूर्वीच सौमनस्य सुख व दोर्मनस्य दुःख यांचा अर्थ झाला असल्याने त्या स्थितीत दुःख राहत नाही व सुख राहत नाही. फक्त उपेक्षा व स्मृती निवडून शुद्ध स्थितीत राहतो व त्याला चतुर्थ ध्यान प्राप्त होत असते. तो भिक्खू चांगल्या प्रकारे शुद्ध चित्ताने जगात विहार करू लागतो. यालाच बंधूंनो सम्यक समाधी असे म्हणतात. या बंधूंनो दुःख निरोधगामिनी मार्ग आर्य सत्य म्हटले जाते. बंधूंनो, तथागत अनंत सम्यक समुद्रांनी वाराणसी इशिपतन मृगदा वनामध्ये जे अनुपम धम्मचक्र प्रवृत्त केले, जे धम्मचक्र श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये उलट फिरलं जाऊ शकत नाही, किंवा जे धम्मचक्र यापूर्वी श्रमण, ब्राह्मण, देवता, मार, ब्रह्मा किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जगामध्ये आजपर्यंत प्रवर्तित होऊ शकले नाही, ते म्हणाले हे चार आर्य सत्याचे आख्यायन, निरूपण, उपदेश, प्रज्ञापन, प्रस्थापन, विवरण, विभाजन व स्पष्टीकरण केले आहे. म्हणून आयुष्यमान आदरणीय अनंत सारीपुत्त मास्थीवरांनी असे म्हटले. संतुष्ट होऊन, आनंदित होऊन, प्रसन्न होऊन त्या भिक्खूंनी आयुष्यमान अनंत आदरणीय सारीपुत्त भिक्खूंच्या त्या धम्मोपदेशाचे अनुमोदन केले. तर या अशा प्रकारे या धम्मोपदेशाने तुमचं सर्वांचे जीवन सुखी हो, मंगल निरोगी हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सुखी लाभ.